महाराष्ट्राच्या पुरस्कार आहे जो, माझ्या स्टेटचा पुरस्कार आहे आणि तो सुद्धा महाराष्ट्र भूषण, आणि तो पुरस्कार मिळतो याबद्दल आनंद मिश्रित धक्का बसला. मला पण फोनवरच कळलं की तुमची प्रतिक्रिया काय. अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. बरेच लोक आहेत ना तसे पद्मश्रीसाठी, म्हणजे ज्यांना द्यावं असे लोक बरेच आहेत, त्यामुळे काय नाही मिळणार. माझ्यापेक्षा जास्ती असेल कोणाचं तरी कॉन्ट्रिब्युशन. मलाही वाटत होतं अशोकला पद्मभूषण मिळावं असं मला वाटतं. आता पद्मश्री नाही, मला असं वाटतं आता त्याला दिलं गेलं तर ते पद्मभूषण दिलं गेलं पाहिजे. मामा तुम्हाला पुरस्कार मिळाला ह्याचा आम्हाला आनंद होतोय, आणि हा एका डिझर्विंग व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. ही जी लोकमानसात भावना आहे ना, हीच फार मोठी असं मला वाटतं. आज आम्ही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या घरी आलेलो आहे, आणि तुम्हाला तर निमित्त माहिती आहे, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्या निमित्ताने त्यांचं आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कालपासून काय कसं वाटतं अगदी, म्हणजे झाले बातमी ऐकून किती जवळपास 12-17 तास झाले. आता जरा थोडंसं मोकळं वाटते का? झोपायच्या वेळेचा तेवढा गॅप गेला, बाकी कंटिन्युअसली चालू आहे. फक्त प्रतिक्रिया फोन ठेवला की लगेच दुसरा वाजता असं चालू आहे सगळं. पण कसं वाटलं एकदम, म्हणजे अपेक्षित अनपेक्षित धक्कादायक? नाही, म्हणजे अपेक्षित नाही म्हणता येणार, अनपेक्षित पण तसं नाही म्हणता येणार. धक्कादायक तर बिलकुल नाही, कारण धक्का मला सवयच झाली आहे ना ती. पण खरं त्याच्यात एवढंच म्हणा की मला एक जो पुरस्कार आहे जो म्हणजे महाराष्ट्राच्या पुरस्कार आहे, जो माझ्या स्टेटचा पुरस्कार आहे, आणि तो सुद्धा महाराष्ट्र भूषण, म्हणजे नंबर 1 जवळ तो. हो नाही, नंबर 1च. हो, आणि तो पुरस्कार मिळतो याबद्दल आनंद मिश्रित धक्का बसला. पण मला किंवा बऱ्याच जणांना असं, ज्या वेळेला 26 जानेवारीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले त्यावेळेला अगदी मनोमन वाटलं की पद्मश्री साठी विचार, म्हणजे पद्मश्री सुद्धा मिळायला पाहिजे होती. काय मला काय तसं निश्चित मी सांगू शकत नाही, कारण काय बरेच लोक आहेत ना तसे पद्मश्रीसाठी, म्हणजे ज्यांना द्यावं असे लोक बरेच आहेत, त्यामुळे काय नाही मिळणार. नाही, पण तेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे ना. माझ्यापेक्षा जास्ती असेल कोणाचं तरी कॉन्ट्रीब्युशन. नाही का? असू पण शकतं. पण तुम्ही यांना कधी सांगितलं निवेदितांना की हा पुरस्कार नाहीच, आम्हाला बोलायलाच वेळ नाही. मला गंमतच झाली ती. काय झालं, तो युजली अनोळखी फोन बघून घेत नाही, कारण इतके फोन सतत येत असतात ना. तर दुपारी मला आपल्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरनं फोन आला की सरांना, मुख्यमंत्री साहेबांना अशोकशी बोलायचंय. तर मी त्यांना म्हटलं, अरे असा असा फोन येतोय, तू घे. आणि त्याच्यानंतर जी त्याच्या मागे फोनची मालिका लागली. मला पण फोनवरच कळलं की तुमची प्रतिक्रिया काय. अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. तर मलाच एकदम काय असं झालं माझं, मलाच आम्हाला एकमेकांशी बोलायलाच मिळालं नाही कितीतरी वेळ. कारण मी शूटिंग मध्ये होते, मी ठाण्याला शूट करत होते, म्हणजे आता सिरियल चालू आहे भाग्य दिले तुम्हाला कलर्स मराठीवरती. तर नेमकी मी, आमचं युजली शूटिंग अंधेरीत असतं, नेमकी मी काल ठाण्यात होते, आणि त्यामुळे आम्हाला दोघांनाही बऱ्याच वेळा नंतर एकमेकांशी बोलायला मिळालं. तोपर्यंत पहिली प्रतिक्रिया काय होती? मला ही सुखद धक्का, आणि मला प्रचंड आनंद झाला. कारण तुम्ही म्हणता तसं मलाही वाटत होतं अशोकला पद्मभूषण मिळावं असं मला वाटतं. आता पद्मश्री नाही, मला असं वाटतं आता त्याला दिलं गेलं तर ते पद्मभूषण दिलं गेलं पाहिजे. तत्पूर्वी पहिल्यांदा राजदत्तांना या वर्षीचं पद्मभूषण मिळालं. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा खूप खूप आनंद व्यक्त करतो की इतक्या ऋषितुल्य माणसाला, एका अतिशय योग्य माणसाला हा पुरस्कार मिळाला. आणि म्हणून पहिल्यांदा दत्ताजींचं पण अभिनंदन आम्ही याच माध्यमातून करतो. आणि आता त्याला पद्मभूषण मिळायला पाहिजे असं मला वाटतं. पण ठीक आहे, जसं आपलं काय ना, ठीक आहे, ते सेंटरच्या हातात असतं. महाराष्ट्र जी आमची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, आणि ह्या नावातच आहे महाराष्ट्र. सो सगळ्या राष्ट्रांमधलं महाराष्ट्र आपलं जे आहे, त्या महाराष्ट्राचा हा उच्च पुरस्कार जो अशोकला मिळाला, त्यासाठी आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आणखीन आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पहिल्यांदा आम्ही दोघंही, अजित पवार ह्या सगळ्यांचे आम्ही प्रथम आभार मानतो. आणि जी कमिटी आहे त्या कमिटीवरती बरेच
दिग्गज आहेत. हो, हो, अगदी हो. डॉक्टर नारळीकर आहेत, उज्ज्वल निगम आहेत, बरेच मोठे मोठे दिग्गज आहेत. आणि ह्या दिग्गजांचे पण आम्ही खूप आभार मानतो की तुम्ही त्यांचा विचार केला. अशोक सराफांचा आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला. कारण आधी पुरस्कार मिळालेल्यांची नावं पण एवढी मोठी आहेत आणि ग्रेट आहेत आणि निश्चितच ते डिझर्व करतात. आणि नुसतं मीच असं म्हणत नाही, जे जिथून जिथून आम्हाला फोन येत आहेत ना, त्यातलं सगळ्यांचं पहिलं वाक्य हे आहे, मग आमच्या ॲक्टर्सचं पण, की अरे डिझर्विंग माणसाला हा पुरस्कार मिळाला. ह्याचं आम्हा दोघांना सर्वात जास्त समाधान आहे की अरे हा तुम्हाला पुरस्कार मिळाला, कॉंग्रॅच्युलेशन. नुसता असा फोन नाही येते, मामा तुम्हाला पुरस्कार मिळाला, ह्याचा आम्हाला आनंद होतोय. आणि हा एका डिझर्विंग व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला, ही जी लोकमानसात भावना आहे ना, हीच फार मोठी असं मला वाटतं. आणि अजून ते कार्यरत आहेत. आज आता जातायत प्रयोग करायला पुण्याला. रात्री पुण्याचा प्रयोग आहे. म्हणजे त्यांनी असं सिद्ध केलं की एज इज जस्ट अ नंबर. हे तर अगदी आहेच. आणि आता कसं माहिती आहे ना, हा पुरस्कार यांना जबाबदारी वाढवतो. तसंच झालेलं आहे आता. आता म्हणजे मला काम करायला पाहिजे आणि काम केलं तर मला ते चांगलंच करायला पाहिजे. नाही चांगलं काम, चांगलं करणं म्हणजे निश्चित चांगलंच असं म्हणण्यापेक्षा लोकांना जे आवडेल असं करायला पाहिजे. हो, पण आता पण लोकांना आवडेल असं केलं म्हणून अशा ह्या सकारात्मक आणि प्रेमाच्या प्रतिक्रिया येत आहेत. म्हणजे तसंच करायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही दुसरा. पण तसे रोल लिहिले पण गेले पाहिजे. ठीक आहे. आता मी माझं वांदे तिथेच झालेत ना मोठे, ते लिहून तसे मिळाले पाहिजे. परत ते तसे सादर करणारे पण मिळाले पाहिजे. या सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना. पण मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.